पुण्यात आता मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे। थेट आपण त्या आंदोलनस्थळी जाणार आहोत, कारण पुण्यात या सगळ्यावरनं जोरदार आढावा होतोय। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीने पुण्यात हे आंदोलन सुरू आहे। आता पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण बघतोय शनिवार वाड्या समोर जी घटना घडलेली आहे त्यानंतर आता बाहेर आंदोलन सुद्धा सुरू करण्यात आलं होतं। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। आजची आपली सगळ्यात पहिली मोठी जी बातमी होती त्याच बातमी संदर्भातले अपडेट्स आहेत। शनिवार वाड्या बाहेर पुणे पोलिसांचा बंदोबस्त आता वाढलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीने पोलीस ही सगळी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात। जोरदार घोषणाबाजी केली जाते। खासदार मेधा कुलकर्णींनी शनिवार वाड्यात आंदोलन सुरू केलं। शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण केल्याचा आरोप करत त्यांनी व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्यानंतर मेधा कुलकर्णींनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडून शेण सारवत तिथे वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं आणि शनिवार वाड्या बाहेर आता तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय कशा पद्धतीने सगळे पोलीस समजावण्याचा प्रयत्न करतायत, ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतायत, कारण हे असा धार्मिक मुद्दा तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि त्यामुळे दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय शनिवार वाड्या बाहेरची ही थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर। आपण बघतोय की आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। शनिवार वाड्या बाहेरची ही थेट दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आपण बघतोय। पण आजची 5 वाजताची सगळ्यात पहिली मोठी बातमी जी दाखवली होती, शनिवार वाड्या बाहेर हिंदुत्ववादी संघटना आता आपण बघतोय आक्रमक झालेल्या आहेत। कशा पद्धतीनं हिंदुत्ववादी सगळ्या संघटना जोरदार आंदोलन करताना बघायला मिळतात आणि आता शनिवार वाड्या बाहेरच त्यांनी ठिय्या मांडलेला आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय शनिवार वाड्या बाहेरच आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। शनिवार वाड्याच्या बाहेरच या सगळ्या संघटनांनी ठिय्या मांडलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलीस ही सगळी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न सुद्धा करतात। मात्र आता हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला शनिवार वाड्या बाहेर ठिय्या मांडत शनिवार वाड्या बाहेर बसत तिथे आता आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली जाते। दरम्यान आपण बघतोय की शनिवार वाड्या बाहेरची ही दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर। शनिवार वाड्यात पुण्यातल्या नमाज पठण झाल्याचा आरोप मेधा कुलकर्णींनी केलेला होता आणि त्यानंतर मेधा कुलकर्णींनी तिथे एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला आणि स्वतः त्या तिथे गेल्या। त्यांनी संपूर्ण परिस्थिती बघितली आणि तिथे गोमूत्र शिंपडून शेण सारवत तिथे अनोख्या पद्धतीने आंदोलन सुरू केलं। त्यानंतर सगळेच हे हिंदुत्ववादी संघटना मेधा कुलकर्णी शनिवार वाड्या बाहेर आल्या आणि त्यानंतर तोपर्यंत पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात करण्यात आला होता। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तिकडे तैनात करण्यात आलेला होता, कारण विषय अतिशय चलाखीनं तिकडे हाताळणं अत्यंत गरजेचं होतं, कारण भावनिक मुद्दा आहे, दोन धर्मांमधला हा मुद्दा आहे आणि आता आपण बघतोय की हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे। त्यांना आवडण्याचा प्रयत्न पोलीस करतात, त्यांना समजावण्याचा प्रयत्न पोलीस करतात। मात्र आपण बघतोय हिंदुत्ववादी संघटनेचे सगळेच जे कार्यकर्ते असतील ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतात। मोठी गर्दी आता तिथे शनिवार वाड्या बाहेर जमायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय की काही काळापूर्वी शनिवार वाड्या बाहेर ठिय्या सुद्धा मांडलेला होता आणि अधिकाधिक कार्यकर्ते तिथे आता जमायला सुरुवात झालेली आहे। हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शनिवार वाड्या बाहेर जमतायत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ही गर्दी आहे हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची। ही गर्दी पोलीस त्यांना आपल्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करतायत। मात्र आपण बघतोय घोषणाबाजी, जोरदार घोषणाबाजी अद्यापही सुरूच आहे। पोलीस तिथून बाहेर निघून जाण्यासाठी सांगतायत, कारण काही काळ जर असंच वातावरण राहिलं तरी इथे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। मात्र आपण आता दृश्यांमध्ये बघू शकतोय आतमध्ये काही वेळापूर्वी शनिवार वाड्यात गोमूत्र सुद्धा शिंपडण्यात आलं होतं। ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलं त्या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांकडनं शेण सारवत गोमूत्र शिंपडण्यात आलं आणि त्यानंतर त्या जागेची शुद्धता करण्यात आली असा दावा केला जातोय आणि त्यानंतर शनिवार वाड्या बाहेरची ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय। तर
ही दृश्य आपण बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर, जी आपल्या मागे स्क्रीनवर दृश्य दिसत आहेत ती शनिवार वाड्या बाहेरची दृश्य आहेत. कशा पद्धतीनं मोठी गर्दी जमल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्यांचा सुद्धा तिथे सहभाग आहे. हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तिथे जमलेले आहेत आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा तिथे तैनात करण्यात आलेला आहे. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. जोरदार घोषणाबाजी सुद्धा तिथे करण्यात येते. मात्र पोलीस या सगळ्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करतायत. या शनिवार वाड्याच्या परिसरातनं थोडं बाहेर नेण्याचा प्रयत्न करतायत. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं हे सगळी पोलीस यंत्रणा ही परिस्थिती नियंत्रण करताना आपल्याला बघायला मिळते. दरम्यान आपण बघतोय की काही वेळापूर्वीच आपण 5च्या बातमीपत्रातली पहिली मोठी जी बातमी दाखवली होती याच शनिवार वाड्यातली ही बातमी होती. शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण झाल्याचा आरोप करण्यात आलेला होता. मेधा कुलकर्णींनी हा आरोप केलेला होता आणि त्यानंतर हिंदुत्ववादी संघटना तिथे जमायला सुरुवात झाली. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या होत्या आणि हिंदुत्ववादी संघटनांनी, मेधा कुलकर्णींनी तिथे जाऊन आतमध्ये ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून त्या जागेची शुद्धता केल्याचा दावा केला आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू करण्यात आली. सगळे ते शनिवार वाड्या बाहेर आले आणि शनिवार वाड्या बाहेर येऊन सुद्धा तोपर्यंत अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जमलेले होते आणि हिंदुत्ववादी संघटनांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे. मोठ्या प्रमाणात तोपर्यंत पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता पोलीस तातडीनं तिथे पोहोचले. ही सगळी परिस्थिती सध्या नियंत्रणात आणली जाते. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना सध्या शनिवार वाड्या बाहेर त्या परिसरातनं बाहेर नेण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण ही दृश्य बघू शकतोय कशा पद्धतीनं आंदोलक आणि पोलिसांमध्ये थोडीशी झटापट सुद्धा होताना बघायला मिळते. कारण हिंदुत्ववादी संघटना, हिंदुत्ववाद्यांचे कार्यकर्ते तिथून निघण्याचं नाव घेत नाही. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ही शनिवार वाड्या बाहेरची ही दृश्य. शनिवार वाड्यामध्ये आतमध्ये जाण्यासाठी जो रस्ता आहे, जो गेट आहे, तिथली ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. बघूया. बघतोय की आता मेधा कुलकर्णी काही वेळातच माध्यमांशी संवाद साधतील. नेमके त्यांचे काय आरोप आहे, नेमकं तिथे काय घडलं हे आपल्याला प्रत्यक्ष मेधा कुलकर्णींकडून प्रतिक्रिया आपण घेणारच आहोत. दरम्यान काही वेळापूर्वीची दृश्य देखील आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण बघतोय. शनिवार वाड्या बाहेरची ही दृश्य. आपण बघतोय काही कार्यकर्ते अजूनही शनिवार वाड्याच्या आतच आहेत. पोलीस त्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात की सध्या ही परिस्थिती इथली शांत राहावी, इथे अधिक तणावाचं वातावरण निर्माण होऊ नये, गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी तिथल्या कार्यकर्त्यांनी बाहेर जाणं गरजेचं आहे. शनिवार वाडा परिसरातनं बाहेर निघणं गरजेचं आहे. मात्र काही कार्यकर्ते अजूनही तिथून हटताना दिसत नाहीये. काही हिंदुत्ववादी संघटनाच्या कार्यकर्त्यांना शनिवार वाडा परिसरातनं बाहेर काढण्यात आले. मात्र काही कार्यकर्ते अजूनही तिथे आहेत आणि अजूनही तिथे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरूच आहे. एकीकडे जर आपण बघितलं तर बाहेर मेधा कुलकर्णी माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत. ती प्रतिक्रिया सुद्धा आपण बघणार आहोतच. दरम्यान ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर थेट शनिवार वाड्यातनं NDTV मराठीच्या स्क्रीनवर. शनिवार वाड्यातली दृश्य आपण बघतोय आपल्या मागच्या स्क्रीनवर. कशा पद्धतीनं हे सगळे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये सध्या पोलीस समजावण्याच्या भूमिकेत आहेत आपण बघतोय. या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत. पुण्यातनं आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत. तर रेवती, आपण मगाशी सुद्धा या संदर्भातले अपडेट्स दिले होते. आता सध्या तिथली परिस्थिती काय? गौरव, आपण या दृश्यांमध्ये बघू शकताय तसं इथे पतित पावन संघटना आणि सकल हिंदू समाज हे आक्रमक झालेला आहे. इकडे तुम्ही जर या दृश्यांमधलं बघितलं तर इकडे ही जे मस्जिद आहे किंवा त्यांचं जे मुस्लिमांचं जे पवित्र स्थळ आहे ते इकडे आहे आणि इकडे त्यांचा आग्रह असा आहे की भगवान आपण इथे बघू शकतो की पतित पावन संघटना ही आक्रमक झालेली आहे आणि आता शनिवार वाड्याच्या आतमधले हे दृश्य आहेत. आपण बघू शकतो की इथे या हजरत ख्वाजा सय्यद शाही पीर मकबूल हुसेन या ह्याच्यावरती पतित पावन संघटना भगवा लावायचा आग्रह करते आणि त्याचं कारण म्हणजे की मगाशी आपण NDTV मराठीवरती बघितलं
की एक जो व्हिडिओ आहे जो खासदार मेधा कुलकर्णी यांनी टाकलेला होता, त्याच्यामध्ये असं दिसून येते की काही मुस्लिम भगिनी जे आहेत ते शनिवार वाड्याच्या आत नमाज पठण करत होते आणि त्याच्यात तीव्र निषेध करत आता हे पतित पावन संघटनेने एक आक्रमक भूमिका ही घेतलेली आहे आणि इकडे भगवा लावायचा आग्रह ते करतात, परंतु पोलीस त्यांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आपण बघू शकतो की एक समन्वय साधायचा प्रयत्न इकडे चालू आहे, परंतु पतित पावन संघटना जी आहे ती आता त्यांच्या आक्रमक तर काही तांत्रिक कारणांमुळे रेवती यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, पण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जी दृश्य बघतोय आत्ताची शनिवार वाड्याच्या आतले ही दृश्य आहेत। शनिवार वाड्यामध्ये आतमध्ये जाताना जो गेट आहे त्या गेटच्याच बाजूला या पीर बाबांचं एक तिकडे मुस्लिम धर्मियांचं स्थळ आहे आणि त्याच स्थळावर हिंदुत्ववादी संघटना भगवा झेंडा लावण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसांना अडवतायत। या हिंदुत्ववादी संघटनांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। पण बघतोय पतित पावन संघटनेचे काही कार्यकर्ते सुद्धा तिथे उपस्थित आहेत, ते पोलिसांशी आता त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात की तिथे आम्हाला फक्त भगवा झेंडा लावू द्यावा, इतकीच मागणी त्या हिंदुत्ववादी संघटनांची आहे, त्या कार्यकर्त्यांची आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीने तिथे पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। अशा पद्धतीचा आग्रह हा काही काळ तणावाचं वातावरण निर्माण करू शकतो, गोंधळाची परिस्थिती सध्या तिथे निर्माण होऊ शकते। मात्र आपण दृश्यांमध्ये बघू शकतो की हिंदुत्ववादी संघटना आपल्या मागणीवर ठाम आहेत आणि आपल्या हातातला भगवा झेंडा या मुस्लिम धर्मियांच्या स्थळावर तिथे लावण्याचा प्रयत्न हिंदुत्ववादी संघटनांकडून केला जातोय। दुसरीकडे जर आपण दृश्य बघितली तर ही दृश्य आहेत की जिथे मेधा कुलकर्णी सुद्धा तिथे उपस्थित होते आणि मेधा कुलकर्णींनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली होती। दोन दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतात। एकीकडे शनिवार वाड्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे, दुसरीकडे जर आपण बघितलं तर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तिथे भगवा झेंडा लावण्यावर ठाम आहेत। सध्या पुण्यात शनिवार वाड्या बाहेर गोंधळाचं वातावरण बघायला मिळत आहे। एनडीटीव्ही मराठीवर आपण आधी बातमी बघितलेली होती, ज्या वेळेला मेधा कुलकर्णींनी आरोप केलेले होते त्यानंतर त्यांनी एक नमाज पठणाचा व्हिडिओ शेअर केलेला होता आणि तो व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केल्यानंतर पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते तिथे जमले, मेधा कुलकर्णी जमल्या आणि त्यानंतर ह्या ठिकाणी इथे नमाज पठण करण्यात आलेलं होतं। त्याच ठिकाणची जागा शेणानं तिथे सारवण्यात आलं, तिथे एक गोमूत्र शिंपडून सारवण्यात आलं आणि त्यानंतर ती जागा शुद्ध केल्याचा आरोप दावा करण्यात आलेला होता आणि त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते शनिवार वाड्या बाहेर गेले। शनिवार वाड्या बाहेरची तिकडे दृश्य आपण बघतोय, मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केलेली आहे आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर हे सगळे कार्यकर्ते आता त्या तिकडे एक जागा आहे ज्या मुस्लिम धर्मियांच्या स्थळावर भगवा झेंडा लावण्यासाठी ठाम आहेत। तीन दृश्य आत्ताची थेट एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। रेवती, आता तुम्ही ज्या ठिकाणी आहात नेमकं काय घडतंय, या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांचा काय आग्रह आहे? सौरभ, खरं तर आता ते आग्रही याच गोष्टीसाठी आहे की इकडे जे मुस्लिम धर्मियांचं जे प्रार्थना करायचं स्थान आहे तिकडे आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो, हे स्थान इथे आहे। तर इकडे जे हिंदू संघटना आहे त्यांना तो भगवा इथे लावण्यासाठी ते आग्रही आहेत। आपण बघू शकतो की पोलीस त्यांच्या भूमिकेमध्ये आहेत। तर आता इकडे जे बाकीचे कार्यकर्ते आहेत त्यांना मागे सरकवण्याचं काम खरं तर सुरू आहे। या सगळ्याची सुरुवात तिथून झाली की मेधा कुलकर्णी जे राज्यसभेच्या भाजपचा खासदार आहेत त्यांनी एक व्हिडिओ त्यांच्या समाज माध्यमावरती पोस्ट केलेला होता आणि तो व्हिडिओ असा होता की काही मुस्लिम भगिनी ज्या आहेत त्या शनिवार वाड्याच्या आत खरं तर नमाज पठण करत होते आणि त्याच्याच विरोधात आज आंदोलन हे हिंदू संघटनेकडनं करण्यात आलेलं होतं। इकडे आता बाहेर ते आग्रही आहेत की जे मुस्लिम धर्मियांचं जे प्रार्थनेचं स्थळ आहे तिकडे भगवा लावावा। इकडे त्यामध्ये पोलीस समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना समजवण्याचं काम करत आहेत, परंतु हिंदू संघटना ही आग्रही आहे। तर आपण इकडे बघू शकता की इथे शनिवार वाड्याच्या गेटच्या बाहेर खासदार मेधा कुलकर्णी आणि इतर जे काही कार्यकर्ते आहेत ते या गेटच्या बाहेर आहेत, तिकडे त्यांनी आंदोलन सुरू केलेले। मात्र इकडे जे हिंदू संघटनेचे जे लोक आहेत ते आग्रही आहेत की भगवा हा इथे लावण्यातच यावा। आपण या दृश्यांमध्ये बघू शकतो सौरभ, कारण मगाशी जो विरोध करण्यात आला होता तो असा विरोध करण्यात आला होता की शिववंदना करण्यात आली होती ज्या ठिकाणी तो नमाज पठण करण्यात आलेला होता आणि त्यानंतर त्याच्यावरती शेण सारून आणि गोमूत्र शिंपडून तिकडचं शुद्धीकरण केलेलं होतं। सौरभ, निश्चितच रेवती, आणि आपण बघतोय की पोलिसांची नेमकी काय भूमिका दिसते, कारण एकीकडे संघटनांचे कार्यकर्ते मागे हटताना दिसत नाहीये, पोलीस नेमक्या काय भूमिकेत आहेत?
सौरभ, खरं तर आता सामाजिक तेढ निर्माण होऊ नये याचाच प्रयत्न पोलीस हे करत आहेत. मोठा बंदोबस्त पोलिसांचा आपण इथे बघू शकतोय. त्यासोबतच परिमंडळ एकचे जे पोलीस उपायुक्त आहेत ऋषिकेश रावळे ते देखील इथे आलेले आहेत. ते देखील इकडे कार्यकर्त्यांशी संवाद साधून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचं कुठलीही घटना करू नये किंवा कुठलाही प्रकार करू नये यासाठी प्रयत्न चालू आहे. आपण बघू शकतो की उपायुक्त जे आहेत ऋषिकेश रावळे ते देखील इथे समजवण्याचा प्रयत्न करत आहेत. इकडे जे हिंदू संघटना आहे किंवा पतित पावन जी संघटना आहे ती आग्रही आहे की आम्ही भगवा तर इथेच लावणार आहे. आता आपण एक आक्रमक भूमिका या सगळ्या पतित पावन संघटनेची बघितलेली आहे. सौरभ, निश्चितच रेवती, आणि काही वेळापूर्वी शनिवार वाड्याबाहेर काही कार्यकर्त्यांना आणण्यात आलं तेव्हा मेधा कुलकर्णींनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली होती. नेमकी त्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांची आत्ता काय मागणी आहे? सौरभ, खरं तर त्यांनी जेव्हा हे सगळं आंदोलन केलं, या प्रकारचं आंदोलन केलं, तेव्हा त्यांची एकच मागणी होती की अशा ऐतिहासिक स्थळांवरती इतर धर्मीय गोष्टी होऊ नये अशी त्यांची मागणी होती. आणि जर अशा काही गोष्टी होत असतील तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करू. त्यासोबतच त्यांनी अशी देखील मागणी केली की शनिवार वाड्यावरती जी परंपरा होती माघी गणेशोत्सवाची ती पुन्हा सुरू करण्यात यावी असं त्यांची मागणी होती. तर त्याबद्दलचा पत्रव्यवहार देखील लवकरच करतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर आता आपण बघू शकतो की इथे पतित पावन संघटना आग्रही आहे भगवा झेंडा जो आहे तो इथे लावण्यासाठी. तर आता आपण बघतोय या दृश्यांमधनं ही आक्रमक भूमिका घेतलेली आहे. कोणी ऐकत नाहीये त्यांचं ते आग्रही आहेत की इथे झेंडा हा लावण्यातच यावा. सौरभ, निश्चितच रेवती, त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेणार आहोत, यावर लक्ष ठेवून असा. दरम्यान आपण दृश्यांमध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया कशा पद्धतीने ही 3 दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरची ही जी दृश्य आहेत 3 दृश्यच आता आपण बघतोय. ह्या 3 दृश्यांवर आजचं पुण्यातलं राजकारण प्रचंड तापलेलं आहे. शनिवार वाड्या बाहेरची ही दृश्य एकीकडे आपण बघतोय जिकडे हिंदुत्ववादी संघटना आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत, पण सगळ्यात पहिला जो व्हिडिओ आपण बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर नमाज पठण करत असल्याचा हाच व्हिडिओ शेअर करण्यात आलेला होता. दरम्यान ही 3 दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय. जी तुम्हाला मी सुरुवातीला सुद्धा दृश्य जी सांगत होतो तीच ही दृश्य, हा व्हिडिओ सगळ्यात आधी शेअर करण्यात आलेला होता. मेधा कुलकर्णींनी हा व्हिडिओ शेअर केला जिथे काही मुस्लिम बांधव, मुस्लिम महिला, मुस्लिम भगिनी तिथे नमाज पठण करताना बघायला मिळतात. तर शनिवार वाड्याचा हा सगळा परिसर आहे आणि हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना प्रचंड आक्रमक झाल्या. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मेधा कुलकर्णी इथे शनिवार वाड्याच्या आतमध्ये पोहोचल्या आणि हीच ती जागा, इथे जो नमाज पठण ज्या जागेवर करण्यात आलं होतं तीच ही जागा आहे. त्याच जागेवर इथे संपूर्णपणे शेण सारवण्यात आलं, तिकडे गोमूत्र शिंपडण्यात आलं आणि शुद्धीकरण करून घेण्यात आलं असा दावा करण्यात आला. आणि ह्यानंतर हे सगळे जे कार्यकर्ते होते ते सगळे शनिवार वाड्या बाहेर पोहोचले. ही जरी शनिवार वाड्या आतली जरी दृश्य दिसत असली तरी शनिवार वाड्या बाहेर पोहोचले. मोठ्या प्रमाणात त्यांनी तिकडे आंदोलन सुरू केलं, घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर काही कार्यकर्त्यांना शनिवार वाड्याच्या बाहेर काढण्यात आलं, मात्र तरीही काही कार्यकर्ते अजूनही आत आहेत. पतित पावन संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत. आणि आता तिकडे बाजूला शनिवार वाड्याच्या बाजूलाच मुस्लिम धर्मियांचं एक स्थळ आहे, पीर बाबांचं एक स्थळ आहे. त्या स्थळावर तिथे वरती भगवा झेंडा लावू द्यावा अशी आग्रही मागणी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते करताना आपल्याला बघायला मिळते. पोलिसांनी करायला पाहिजे. हा भारतीय संस्कृतीचा झेंडा आहे. भगवा झेंडा हा भारतीय संस्कृतीचा झेंडा आहे. मग हे पोलिस नाही म्हणतात, नक्की पोलिस करतात काय? कधीपासून मजर आम्हाला घेणं देत नाही. भगवा झेंडा लावायचा आहे, आम्हाला भगवा झेंडा लावायचा आहे. मुद्दा आहे आमचा. जर काल इथं नमाज पठण झालं तर आज भगवा झेंडा लागणार. आता पोलीस प्रशासनाने आम्हाला विरोध केला तर आम्ही त्यांना विरोध झुड करून आम्ही इथं लावणार म्हणजे लावणार. पुढचे 10 मिनिटं आम्ही पोलीस प्रशासनाला वेळ देतोय. 10 मिनिटात आमचा झेंडा लावून घ्यावा, नाही तर सकल हिंदू समाज इथे येणार. कारण कायदा न्यायव्यवस्था सुव्यवस्था झाली तर त्या पूर्णपणे झोन असतील. जय श्रीराम, जय श्रीराम. संरक्षित प्रॉपर्टी
दरम्यान आपण बघतोय की आता या हिंदुत्ववादी संघटनांनी एनडीटीव्ही मराठीकडे सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। आम्ही पोलिसांना 10 मिनिटं देतोय, 10 मिनिटात त्यांनी आम्हाला परवानगी द्यावी, पोलिसांनी परवानगी द्यावी, नाहीतर सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते इथे येतील आणि पोलिसांचा हा जो सगळा विरोध आहे तो झुगारून आम्ही ते भगवा झेंडा लावूच, अशी आग्रही ठाम भूमिका आणि आक्रमक भूमिका या हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं बघायला मिळत आहे। पोलिसांना पुढची 10 मिनिटं त्यांनी दिलेली आहेत। आपण पुन्हा एकदा ते प्रतिक्रिया देत आहेत, जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आम्हाला इथं भगवा झेंडा लावायचा आहे, जिथून आता ते कटक स्वराज्याचा भगवा झेंडा लागलेला त्या शनिवारवाड्यावर आज दुर्दैव असे शनिवारवाडा आज बदली होत पण एक मजला पण नाही राहिला। हे दुर्दैव आपल्या पुणेकरांचं, ह्याच पुण्याच्या पुण्यभूमीत जिथं जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला त्या ठिकाणी आपल्याला भगवा झेंडा लावायला हे पोलीस प्रशासन नक्की करतंय काय? पोलीस प्रशासन कुणाच्या आदेशाची वाट बघताय? हा भगवा झेंडा आम्हाला इथं लावून का देत नाहीये हा प्रश्न आम्हाला पोलीस प्रशासनाला विचारला आहे। इथं हिरवा झेंडा आहे, जेव्हा इथे हिरवा झेंडा आहे, काल इथं नमाज पडली गेली तेव्हा हे पोलीस प्रशासन झोपलं होतं का? या पोलीस प्रशासन जाग कधी येणार? ही जाग का येत नाही पोलीस प्रशासनाला? हा प्रश्न आम्हाला विचारतोय। हा आमच्या हिंदू भावनाचा ऐन दिवाळीमध्ये आमच्या हिंदू भावना दुखावल्या जात आहेत। भगवा झेंडा शनिवारवाडा लावून देत नाही, पुणेकरांना लज्जास्पद गोष्ट ही पुणे शहराच्या प्रतिमेने ही काळीमा फासणारी गोष्ट आहे। आम्ही पोलिसांच्या या कृत्याचा जाहीर निषेध करतो। किती वेळ जोपर्यंत इथं भगवा झेंडा लागणार नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही। आणि हा बोर्ड आणि बदलाव जो आम्हाला इथून जाणार नाही। शनिवारवाडा स्वराज्याचा, 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 पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, नवीन छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, सीता माता की जय, सीता माता की जय, जय लौजी, जय लौजी, जय लौजी, जय लौजी, जय लौजी। आता ती जागा आहे ती शुद्धीकरण केलेलं आहे, तरी आता तुमची मागणी आहे की झेंडा लावला? मागणी एकच आहे, ही पुण्याची जी पुण्यभूमी आहे इथं महाजाऊंनी छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरून क्रांती केलेली आहे आणि याच भूमीवर जर आम्हाला भगवा झेंडा लावून देत नसेल तर ही पुणेकरांसाठी खरंच लज्जास्पद गोष्ट आहे। ही पुणे शहराच्या काळीला पूर्वी शहराच्या प्रतीला काळीमा भासणारी गोष्ट आहे। आम्हाला इथं भगवा झेंडा लावू देत, आमचं आंदोलन आम्ही इथं थांबवतो। ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ही मागणी पोलिसांनी लवकरात लवकर मान्य करावी, हा मुद्दा आमचा। कायदेशीर प्रक्रिया का तुम्ही काय काढत नाही? कायदेशीर प्रक्रिया एकच आहे, भगवा झेंडा लावणे। ऐका ना, थांब जरा। भगवा झेंडा लावणे हे कायदे कुठे आहे मला सांगा की भगवा झेंडा लावायला पोलिसांची परवानगी पाहिजे, हे कायद्यात कुठे मला सांगा। जर भगवा झेंडा लावायला परवानगी पाहिजे ना तर इथे इमानदार आहे, इमानदार काढायला पाहिजे पोलिसांनी। इकडे पुढे बघायचं समोर पोलिसांची परवानगी होती का? झेंडा लावलाय काल जेव्हा झेंडा आम्ही भगवा झेंडा लावतो तर तुम्हाला अडचण आहे? अरे हा शनिवार वडा महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला तर तिथे आम्हाला झेंडा लावून देत नाही। आमचं पोलीस प्रशासन झोपलेलं होतं, आमच्या पोलीस प्रशासनाला काही दिसलं नाही। आज आम्ही झेंडा लावतो, आम्हाला विरोध करतायत, याचं उत्तर पोलिसांनी मला द्या। आम्ही अत्यंत शांतपणे फक्त झेंडा लावण्यासाठी आलोय। झेंडा लावू द्या, आमचं आंदोलन थांबेल आणि पुढच्या वेळेस आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो तर त्यांच्या प्रार्थना स्थळावरती तुम्ही भगवा लावून देणार असं? शनिवारवाडा स्वराज्याचा, शनिवारवाडा स्वराज्याचा, नाही कुणाच्या बापाचा। शनिवारवाडा स्वराज्याचा, काही पण जाणार नाही का झेंडा लावून? शनिवारवाडा स्वराज्याचा। आम्ही तुम्हाला सांगतो नक्कीच काय करणार नाही। मला सहकार्य असं सगळ्यांचं, तुमच्या सगळ्यांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं।
काही 2 तास झालं सगळी परिस्थिती आहे. पोलीस साधत आहेत, पोलीस बळाचाही वापर करतात आधीमध्ये. मात्र पोलीस म्हणतात हे आता पुरातत्व विभागाचे जागा आहे, त्याचे अधिकारी येत आहेत, मग आपण हे काढण्याचं काम करताय. आम्हाला आमचं काम करायचंय. आम्ही आमचं काम तुमच्या भूमिकेवर ठाम आहे. झेंडा लावायला काय अडचण आहे का? काय ते ज्यांना अडचण आहे त्यांना विचारा ना. मला तर काय अडचण वाटत नाही. पोलीस प्रशासन त्यांनी सांगावं अडचण वाटत नाही. जर का हिंदुस्थान मध्ये अडचण असेल तर मग कुठे घेणार भगवा झेंडा? आपण काय पाकिस्तानच्या लाडूमध्ये टाकतो का फक्त झेंडा? मग कुठे घेणार भगवा झेंडा? आणि मला काय अडचण वाटत नाही. यांना काय अडचण वाटते तर त्यांना वाटते, त्यांना विचारा. दरम्यान आपण आता दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं पुन्हा एकदा मेधा कुलकर्णी यांनी सुद्धा पुन्हा एकदा हे स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला तिकडे भगवा झेंडा लावायचा आहे, आम्हाला भगवा झेंडा लावण्यात काही अडचण वाटत नाही, ज्यांना अडचण आहे त्यांना जाऊन प्रश्न विचारा, अशा पद्धतीचे सवाल मेधा कुलकर्णी यांनी उपस्थित केलेले आहेत. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय ही 3 दृश्य आहे. आतापर्यंतचा हा सगळा घटनाक्रम पुन्हा एकदा आपण समजून घेणार आहोत. हा सगळा मुद्दा, हे सगळं जे आंदोलन सुरू झालेलं आहे ते सुरू झालेलं आहे इथून, याच शनिवार वाड्यातनं. इथे जी आपण दृश्य बघतोय, काही मुस्लिम महिला भगिनींनी इथे नमाज पठण केलं आणि नमाज पठणाचा व्हिडिओ हा मेधा कुलकर्णींनी शेअर केला. तो व्हिडिओ शेअर केल्यानंतर समाज माध्यमांवरनं प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणात हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते ह्याच शनिवार वाड्यात जमले. ही तीच जागा आहे जी इथे नमाज पठण करण्यात आलेलं होतं, तीच ही जागा आहे. त्याच या ठिकाणी सगळे हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते जमले, मेधा कुलकर्णी इथे जमल्या आणि शेण सारवण्यात आलं, गोमूत्र शिंपडण्यात आलं आणि ही जागा पूर्णपणे स्वच्छ त्यांनी केलंय, शुद्धीकरण केलेलं आहे, अशा पद्धतीचा दावा या हिंदुत्ववादी संघटनांनी केलेला आहे. हा दावा झाला, हे सगळं इथे आंदोलन आतमध्ये पार पडलं आणि हे सगळे कार्यकर्ते पुन्हा एकदा बाहेर आले, शनिवार वाड्या बाहेर आले आणि मोठ्या प्रमाणात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हा सगळा जोपर्यंत घटनाक्रम घडत होता तोपर्यंत पोलीस प्रशासन तिथे दाखल झालेलं होतं. पोलिसांना ही सगळी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली होती हे लक्षात आलं आणि त्यानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना तिथून बाहेर काढायला सुरुवात केली. मात्र काही कार्यकर्ते आपल्या मागणीवर ठाम होते. गेला अर्धा तास झाला, अजूनही हे सगळे कार्यकर्ते त्याच मागणीवर ठाम आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय पतित पावन संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत. मेधा कुलकर्णी सुद्धा आता काही वेळापूर्वी इथे आले होते, त्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. आणि हा शनिवार वाड्याचा एंट्रन्स आहे, याच्या बाजूला इथे एक मजार आहे. या मजारेच्या बरोबर वरती या झाडाकडे हा भगवा झेंडा लावू द्यावा अशी मागणी या पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांची आणि सगळ्याच हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांची आहे. या सगळ्या संदर्भातले आपण पुन्हा एकदा अपडेट्स घेणार आहोत. आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे याच घटनास्थळावरनं इथूनच आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्या आपल्याला फोन लाईनवरनं या सगळ्या संदर्भातले अपडेट्स येणार आहेत. रेवती, सध्या नेमकं काय घडतंय? कारण मेधा कुलकर्णी सुद्धा येऊन गेल्या, त्यांनी सुद्धा म्हटले भगवा लावायला काही अडचण नाही. दुसरीकडे जर आपण बघितलं तर 10 मिनिटांचं अल्टिमेटम दिलेलं आहे. लेटेस्ट अपडेट्स काय? सौरभ, आपण बघतोय की इकडेच हे पतित पावन संघटना जी आहे ती आक्रमक झालेली, अजून इकडनं काही हलायचं नाव हे घेतलेले नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की भगवा इथे लावण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे, काही प्रॉब्लेम नसावा असं खरं तर त्यांची भूमिका आहे. आपण इथे बघू शकतो की हे जे मजार आहे इथे, या मजारीच्या इथे खरं तर त्यांना हा जो भगवा झेंडा आहे तो लावायचा आहे. तिथे जे कार्यकर्ते काही आहेत ते कार्यकर्ते देखील आक्रमक पवित्रात आपल्याला दिसून येत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. ताई, काय इकडे मागणी आहे? आमची एकच मागणी आहे, हा हिरवाचा हा बोर्ड काढायचा आणि आम्हाला भगवा ध्वज लावून द्यायचा. आमची दुसरी काही मागणी नाहीये. इथून पुढे आता इथं जर नमाज होत असेल तर हिंदू समाजाची संयमशीलता संपलेली आहे. पोलीस काय म्हणतात तुम्हाला? पोलीस काही बोलत नाहीयेत, अजिबात काही निर्णय घेत नाहीत. आम्हाला फक्त अन्याय अत्याचार हे सहन होणार नाही. आमच्या हिंदूवरती आमचा घाला आहे, घाला. आज दिवाळीचा सण असताना आम्हाला शनिवार वाड्यात यायला लागतंय. हिंदू राष्ट्र, हिंदू सरकार, हिंदुस्थान असून
आम्हाला हे काळा हे हिरवे साप आम्हाला अजिबात मान्य नाही. आमच्या अस्मितेवर सुरुवात झाली आहे. राज्यभरातून राजकीय पत्रिका उमटत आहेत. अंकुश काकडेंनी आता बोलताना सांगितलं की ऐन दिवाळीच्या सणासुदीला तुम्ही लोकांची दिवाळी खराब करताय. अंकुश काकडे हिंदू आहेत का? सगळ्यात पहिला प्रश्न, अंकुश काकडे हिंदू आहेत का? त्यांना विचारा. जर अंकुश काकडे मारुतीच्या मंदिरात रोज इफ्तार पार्टी घेऊ शकतात, तर त्यांच्या बुड्यात जर दम असेल तर त्यांनी एखाद्या मस्जिद मध्ये एक दिवसाचा गणपती बसून दाखवायचा. ओपन चॅलेंज आलं त्यांना. सौरभ, आपण बघतो इकडे की एक पवित्र इथे हिंदू संघटनेने घेतलेला आहे सौरभ, आणि त्यासोबतच जोवर इथे भगवा लावणार नाही तोवर इकडनं हलणार नाही अशी भूमिका त्यांची आहे. सौरभ, निश्चितच आपण बघतोय की सध्या त्यांची भूमिका जरी ही असली तरी हिंदुत्ववादी संघटना आपण बघतोय अतिशय आक्रमक पद्धतीनं अल्टिमेटम सुद्धा देताना आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय. 10 मिनिटांचं अल्टिमेटम त्यांनी दिलेलं आहे. मेधा कुलकर्णी सुद्धा तिथे होत्या. त्यांनी सुद्धा म्हटलं की आम्हाला सुद्धा तिथे कुठल्याही पद्धतीचा भगवा झेंडा लावण्यात काही प्रॉब्लेम दिसत नाहीये. ज्यांना वाटत असेल त्यांना जाऊन तुम्ही प्रश्न विचारा, अशा पद्धतीचा त्यांनी प्रतिसवालच सगळ्या पत्रकारांना केलेला आहे. दरम्यान रेवती, या संदर्भातले अपडेट्स तुम्ही घेत राहा. पुन्हा एकदा आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर दृश्य आपण दाखवणार आहोत कशा पद्धतीनं हे सगळं आंदोलन सुरू झालेलं आहे. हिंदुत्ववादी संघटना अजूनही आक्रमक आहेत, अजूनही तिथेच थांबलेल्या आहेत आणि त्यांनी निर्धार केलेला आहे की जोपर्यंत आम्हाला तिथे भगवा झेंडा लावू देत नाही तोपर्यंत आम्ही त्या जागेवरनं तसूभरही हलणार नाही, अशी ठाम भूमिका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळते. हीच ती दृश्य आपल्याकडे एक टेलिव्हिजन स्क्रीनवर जी आपण बघतोय, जिथून हा सगळा वाद सुरू झालेला आहे. काही मुस्लिम भगिनींनी तिथे नमाज पठण केलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानंतर मोठ्या प्रमाणात तिथे रोष दिसला हिंदुत्ववादी संघटनांचा, आणि याचा निषेध करण्यासाठी सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, पुण्यातल्या काही पतित पावन संघटनेचे कार्यकर्ते ज्यात मोठ्या प्रमाणात होते आणि इतरही काही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते होते, ते सगळे शनिवार वाड्या बाहेर जमले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. तितक्यात आतमध्ये शनिवार वाड्याच्या आत मेधा कुलकर्णींसह काही संघटनांचे कार्यकर्ते तिथे पोहोचले आणि त्यांनी शेणानं जमीन सारवत, गोमूत्र शिंपडत वेगळ्या पद्धतीचं एक आंदोलन केलं. आणि त्यानंतर शनिवार वाड्याबाहेर आता येऊन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. आणि जोपर्यंत बाजूला जी मजार आहे, शनिवार वाड्याच्या परिसरात जी मजार आहे, तिकडे आम्हाला भगवा झेंडा लावू देत नाही तोपर्यंत आम्ही तिथून हलणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.